सर्व माहिती घेईल. आता 4 वर्षांनी जवळजवळ पालिकेत बरेचसे नगर सदस्य सुद्धा 4 वर्षाच्या काळात इकडे फिरले नव्हते. तर आता सर्वप्रथम मी सगळ्यांची माहिती घेईन, त्यानंतर त्याच्याबद्दल निर्णय घेऊ. भ्रष्टाचाराचा जो मुद्दा आहे आपल्या शहराच्या बाबतीत आता चर्चेत आला होता. आता महापौर पदाचे सूत्र हातात घेतल्यानंतर भ्रष्टाचाराच्या बद्दल काय भूमिका असेल? भ्रष्टाचाराचं माझ्या कानावर आतापर्यंत काही आलेलं नाही. मला माहिती घ्यावी लागेल. मी तेच सांगितलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठ्या प्रमाणात निवडणुकांच्या काळामध्ये भ्रष्टाचार उघड केला. तुमच्या कानावर कसं काय आलं? तुम्ही तर होता तिथे. हो, पण ते त्याच्यातून काही सिद्ध झालेलं नाही ना. तुम्ही आज चौकशी केल्यावर ते कळेल, तर तुम्ही चौकशी लावणार आहात का तेव्हा? तशी काही कसली प्रकरणं असली तर त्या दृष्टीने आपण प्रयत्न करू. आम्ही तुम्हाला सहकार्य करू, तुम्ही आम्हाला सहकार्य करा. पहिल्याच बैठकीत सगळ्यांना काही करू. अभिनंदनाचं मान्य वाढल्या पाहिजे ना, असं 4 वेळीची बातमी दिली. एक चौकट मिळाली. सरांनी सांगितलं रस्त्यांची जी दुरवस्था झालेली आहे आणि पाण्याचं जे रोज पाणी द्यायचं त्याच्या दृष्टीने आम्ही हार्डीकर साहेबांना मी दुपारी जेव्हा अभिनंदन झालं त्याच्यानंतर मी पहिली व्हिजिट पामासखेड प्रकल्पावर आणि रावेत बंधाऱ्यावर करणार आहे आणि रोज पाणी द्यायचा जो आमचा शब्द आहे तो पूर्ण करणार आहे आणि तो माझ्याच कार्यकाळात पूर्ण होणार याचं तुम्हाला आश्वासन देतो. दिल्ली मुंबई सारखेच पिंपरी चिंचवडचे जे वातावरणास संबंधित प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत त्याच्यावर काय त्याच्यासाठी स्वच्छता करावी लागेल. आता आपण जी आंतरराष्ट्रीय सायकलपट्टू आले तेव्हा सर्व नागरिकांनी किंवा महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मनापासून स्वच्छतेचं जे आपलं शहर स्वच्छ दिसावं म्हणून प्रयत्न केले ते कायमस्वरूपी जर केलं तर हवेतला जो धूळ आहे किंवा काय प्रदूषण आहे ते कमी होईल. आता आपण बघितलं महालक्ष्मी मंदिरात कोल्हापूरच्या किरणोत्सव झाला नाही. सगळीकडेच प्रदूषण वाढलेलं आहे. नागरिकांनी सतर्कता वाढवावी लागेल आणि त्या दृष्टीने आम्ही नागरिकांशी सुद्धा संवाद चालू करणार आहे. एका दिवसात रस्ता, एका दिवसात झोपडपट्ट्या सुद्धा झाकण्यात आल्या होत्या. तर हे एका दिवसात होऊ शकतं. सायकलचा जो रॅली निघाली होती तर सगळे एका दिवसात झाला. रस्ते, झोपडपट्ट्या वगैरे सगळे झाकण्यात आल्या होत्या. तर त्याच्यावर तुमचं काय म्हणणं? हा, मग नागरिकांचा सहभाग त्यासाठी खूप महत्वाचा असतो आणि कर्मचाऱ्यांमधली जी जागरूकता आहे त्या दृष्टीने मी निश्चित प्रयत्न करणार आहे. सर्व कर्मचाऱ्यांच्या 4 वर्ष झालं प्रशासन आहे. अधिकारी सुद्धा नागरिकांना सहकार्य करत नव्हते अशा तक्रारी ज्या अधिकारी वर्गावर तुमचा वचक कसा ठेवणार, त्यांना काय संदेश द्याल? आता आज पहिलीच बैठक झाली आमची सभागृहातली. इथून पुढे मी अधिकाऱ्यांच्या वारंवार बैठकी घेणार आहे आणि आता जे महानगरपालिकेत 128 नगरसेवक निवडून दिल्यात ते शहराचे नगरसेवक आहे. शहरवासीयांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना निवडून दिले. प्रत्येक नगरसेवकांची तक्रार प्रत्येक नगरसेवकाची जी तक्रार असेल ती प्रत्येक अधिकाऱ्यांनी एकदम खाजगीरित्या त्याच्यात दखल घेतली पाहिजे आणि तत्काळ सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि या दृष्टीने मी अधिकाऱ्यांना सूचना करणार आहे. पूर्ण वेळ आता अतिरिक्त आयुक्त आहेत. मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे त्या संदर्भी आणि एक कायमस्वरूपीचे आयुक्त. प्रमुख आव्हाने काय वाटतं ते ज्या मूलभूत समस्या आहे शहराच्या त्याच लोकसंख्या वाढीमुळे जे आरोग्याचे प्रश्न झालेत, स्वच्छतेचे प्रश्न, पाण्याचा प्रश्न आहे आणि जे काही लोकसंख्या वाढीमुळे आता या आई म्हटल्या की हवेत जे धूळ वगैरे आणि जे अनधिकृत बांधकामं असतील किंवा ते नियमित कशी करता येतील या सर्व प्रश्नांकडे आणि सगळ्यात महत्वाचा आमच्या पक्षाचा विचार आहे अंत्योदय, म्हणजे अंतिम घटकाला कसा न्याय देता येईल. आपलं शहर कामगार कष्टकरी शहर आहे. त्या सर्वांना गरीब वर्गाला कशा प्रकारे आरोग्यविषयक सुविधा जास्तीत जास्त देता येईल त्याचा प्रयत्न करा. हा, महानगरपालिकेच्या शाळेच्या शहरातील सर्व मुख्याध्यापकांची बैठक घेण्याचं मी ठरवलेलं आहे. त्यांचं 2-3 महिन्यांनी एकदा बैठक घेऊन त्यांच्या काय काय समस्या असतील त्या सर्व सोडवल्या जातील. शहरामध्ये भरपूर समस्या, प्राधान्य कुठल्या कामाला द्याल? सर्वात जास्त पाणी, स्वच्छता, आरोग्य. आपण बाल संशोधन महापौर झालेला आहे. राष्ट्रीय सेवक संघानं अगदी जो गायीचा प्रश्न असतो त्यांच्यासाठी लढा दिलेला आहे. शहरामध्ये अनेक भटक्या गायी आहेत
त्याच्यासाठी तुम्ही काय काय विचारणार? त्या गायी ज्या आहेत त्या गोशाळेपर्यंत कशा पोहोचवल्या जातील, कारण गायी आपली माता आहे, त्याच्यावर कुठली पण अशी त्यांना इजा होईल असं काही आमच्या कुणाच्याच आपल्या मनात नसतं. त्यांना गोशाळेपर्यंत कसं पोहोचवता येईल. आणि भटके कुत्रे सुद्धा शहरात खूप वाढलेले आहे, तर ते अश्व किंवा काय म्हणतात त्याला श्वान वाहक ज्या गाड्या आहेत त्या जास्तीत जास्त वाढून जास्तीत जास्त कुत्रे त्यांचा बंदोबस्त कसा करता येईल त्याच्याकडे पण लक्ष देणार. गेले 4-4.5 वर्ष प्रशासन काळात जसे कर्मचारी रिटायर होते तसे 4-4.5 वर्षात अनेक कर्मचारी रिटायर झाले. आणि शहरामध्ये जर तुम्ही म्हणताय कामं करायची, महापालिकेचे अधिकारी कारण काय देणार की मनुष्यबळ आपल्याकडे कमी आहे. आपल्या महापालिकेचा प्रतिबंध गेले शासनाकडे गेले 3-4 वर्ष मंजुरीसाठी पडू नये, तो अजून मंजूर झालेला नाही. नोकर भरतीचा विषय तर पेंडिंग आहेच, शिवाय त्याचा परिणाम तुमच्या कामांवर होतोय. त्यासाठी काय पाऊल उचलणार आहे? या संदर्भी मी आयुक्ताशी चर्चा करल, नेमकी काय परिस्थिती आहे ती जाणून घेईन आणि जे काही उपाययोजना करायच्या असतील मुख्यमंत्र्यांशी त्याविषयी मी चर्चा करेन. 50,000 भारतीय आपल्याकडे त्यासाठी काय पाऊल उचलणार? डीपी मला पाहावं लागेल. हरकती तर आहेत, त्याच्यात नागरिकांची गैरसोय होणार नाही अशा प्रकारच्या उपाययोजना करता येईल. आता मी पूर्वी सांगितलंच, पाणी, स्वच्छता आणि आरोग्य हे शहराची प्रमुख अडचणी आहेत. त्या सर्व दूर करण्यासाठी जे प्रयत्न करता येतील ते सर्व करणार आहे. काय चौकशी लागणार? आता मला सर्व प्रकरणाची माहिती घ्यावी लागेल. मी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या पदावर किंवा एवढ्या मोठ्या अहद्यावर मी काम करत आहे. मला संपूर्ण प्रकरणांची माहिती घ्यावी लागेल, त्याच्यानंतर तो निर्णय घेते. महापालिकेतील आरोग्याचा प्रश्न खूप बिकट आहे. तुम्हालाही माहिती आहे की गाड्या वेळेवर येत नाहीत, गाड्यांची बिघड होते. याबाबत सगळ्यात जास्त हा महत्वाचा मुद्दा तुम्ही कसा हाताळणार? आरोग्य का स्वच्छता? आरोग्याच्या बाबतीत स्वच्छता आरोग्य दोन्ही. आम्ही सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे आणि हॉस्पिटलला सुद्धा जे आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील मोठे मोठे हॉस्पिटल आहेत, वायसीएम असेल, थेरगाव असेल, जे तिथं सर्वीकडे मी स्वतः जाऊन व्हिजिट करणार आहे आणि ज्या अडचणी असतील त्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार. नागरिकांना सध्या दिवसाआड पाणी पुरवठा होतोय, पाणी पुरवठा होणं का काय? हार्डीकर साहेबांनी कालच सांगितलं, त्या ठेकेदारांनी दिरंगाई केल्यामुळं मास्केटचं जे पाणी आहे ते आतापर्यंत येऊ शकलं नाही, परंतु ते ठेकेदारच त्या प्रक्रियेतून आता बाद होणार आहे आणि नवीन ठेकेदाराकडून मी माझ्या कार्यकाळातच रोज पाणी पुरवठा करून घेणार आहे. आज खरं तर महापौरांच्या ग्रुपमध्ये तुम्ही आज बसला, अशी कुठली व्यक्ती आहे की त्यांना तुम्ही आज आठवण करता? स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगे यांच्या पुण्याईमुळं भारतीय जनता पक्ष या शहरातील आमदार आदरणीय महेशदादा लांडगे, आदरणीय शंकर शेठ जगताप, बापू काटेंनी सुद्धा मनाचा मोठेपणा दाखवला, आदरणीय अमितजी गोरखे, उमाताई खापरे आणि आमचे सर्वच भारतीय जनता पक्षावर मनापासून प्रेम करणारे आमचे सहकारी, सर्वांच्या आशीर्वादाने, सर्वांच्या सहकार्याने मला आज ही संधी मिळालेली आहे. भाऊ, एक तरुण महापौर जो आहे तो पिंपरी चिंचवड शहराला मिळालाय, काय विजन असणार तुमचं आता? या शहराची उंची कशी वाढवता येईल आणि देशात हे पिंपरी चिंचवड शहर जे आपलं आशिया खंडातील सर्वात टॅक्सेशनच्या बाबतीत सर्वात मोठं शहर म्हणून ओळखलं जायचं आणि आता सुद्धा या शहराला त्याच प्रकारचा दर्जा कसा देण्यात येईल देशात या दृष्टीने प्रयत्न करा. खरं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्जबाजारी झालेली आहे, तर त्या कर्जबाजारीतून मुक्त करण्यासाठी काय उपाययोजना राबवाव्यात असं वाटतं तुम्हाला? आता भारतीय जनता पक्षाचंच सरकार आहे, त्यामुळं त्या आयुक्तांशी चर्चा करून आता सध्याची बजेटची परिस्थिती पाहून वरिष्ठांकडून सुद्धा मदत घेऊन जास्तीत जास्त सुविधा येथील नागरिकांना कशा देण्यात येतील यासाठी प्रयत्न करणार. पिंपरी चिंचवड शहरात अनेक विकास कामे व्हावेत म्हणून राज्यातून किंवा केंद्रातून निधी आणण्यासाठी काय प्रयत्न करा? हा त्यासाठीच मी मुख्यमंत्री साहेबांना भेटून या शहराच्या गरजा, प्राथमिक गरजा सांगणार आहे आणि मुख्यमंत्री साह्याने निधी असेल किंवा मुख्यमंत्री मनापासून आम्हाला मदत करणार आहेत. पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये शहरातील नागरिकांना काय संदेश? सर्व शहरातील नागरिकांना हा संदेश दिला जाईल की 4 वर्ष झाले प्रशासन काळामुळे आपली गैरसोय झालेली ही सर्वांना मान्य आहे, परंतु आता सर्व तरुण तडफदार नगरसेवक या सभागृहात आज आलेले आहेत. आम्ही सर्व, आता प्रशांत भाऊ असतील, राजू भाऊ, सर्वांना अनुभव आहे, सर्व मिळून आपल्या सर्व अडचणी दूर करण्याचा मनापासून प्रयत्न करणार आहोत आणि आपण सुद्धा आपली जागरूकता दाखवावी आणि या शहर सुधारण्याच्या बाबतीत आपलं सुद्धा कर्तव्य आहे हे न विसरता आपण सुद्धा आम्हाला सहकार्य करून त्या दृष्टीने प्रयत्न करावे. धन्यवाद. थँक्यू.